इथे राजू परुळेकर असं सांगण्याचा प्रयत्न करतायत की अगोदर जेव्हा BJPकडे सत्ता नव्हती, म्हणजे काँग्रेसकडे होती किंवा इतर पक्षांकडे होती, तर त्यावेळी ते सिव्हिलाइज्ड एक पद्धतीचं सरकार स्थापन करत होते. वाईल आता BJPमुळे हे लक्षात येते की ते लोकांनी निवडून दिलेलं सरकार नाही आहे. तर गंमत अशी आहे की मला सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, जो खरं लोकतांत्रिक मुद्दा असायला हवा आहे, ज्याकडे फार चतुराईने लोकांचं लक्ष तिथून काढून भलतीकडे घेऊन जाण्याचा ज्या पद्धतीने प्रयत्न होतोय, त्याच्याकडे मला लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. म्हणजे काय तर मुळात सरकार निवडलं जात नाही लोकांकडून. मुळात लोकांकडून सरकार निवडलं जात नाही ही एक गोष्ट. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की मुळात सरकारची निवड होत नसते. तेव्हा राजू परुळेकर जे सांगतायत की लोकांनी जे निवडून दिले गेलेले आहेत आत्ताचे जे लोक किंवा कधीचेही लोक असतील, कधीच कुठलेही सरकारं, तर सरकारं कधीच लोकांनी निवडलेली नाही आहेत आणि निवडल्याची व्यवस्थाच संविधानात नाही आहे. सरकार म्हणजे मंत्रिमंडळ. लक्षात घ्या, सरकार म्हणजे मंत्रिमंडळ आणि मंत्रिमंडळ म्हणजे प्रतिनिधी नव्हे. प्रतिनिधी सभा ही वेगळी, मंत्रिमंडळ हे वेगळं. प्रतिनिधी सभेमध्ये जे प्रतिनिधी निवडले जातात आणि सदस्य होतात, त्या प्रतिनिधींची निवड लोकांकडून होते. ते प्रतिनिधी निवडण्यासाठी लोकांमधून आपापल्या निर्वाचन क्षेत्रातून उमेदवार उभे होतात, फॉर्म भरतात आणि लोक त्यांना मत देतात. ज्याला जास्त मत, तो त्यांचा प्रतिनिधी त्या निर्वाचन क्षेत्रातल्या लोकांचा. आणि लोकांचा प्रतिनिधी म्हणून लोकांतर्फे लोकांनी सांगितलेले मांडायला सांगितलेले जे प्रश्न आहेत ते तिथे मांडण्यासाठी त्याला तिथं पाठवलं जातं. कुणाला प्रश्न करणार तो प्रतिनिधी किंवा ते सर्व प्रतिनिधी? तर जे कार्यकारी मंडळाकडून कामं करवून घेत आहेत अशा मंत्रिमंडळाला. आणि मंत्रिमंडळ म्हणजे सरकार, याला क्वेश्चन करणं, यांना प्रश्न करणं हे प्रतिनिधींचं काम आहे. आणि हे सरकार जे आहे, हे मंत्रिमंडळ आहे, यांना कोणी निवडून दिलेलं नाही आहे. त्यांची नेमणूक झाली आहे. त्यांची नेमणूक केली जाते राष्ट्रपतीकडून. पण हे सध्याच्या काळात, म्हणजे जेव्हापासून स्वातंत्र्य मिळालं आणि जेव्हापासून आपण संविधान अंगीकारलं आणि निवडणुका झाल्या, तेव्हापासूनच ही प्रक्रिया होत नाही आहे. जी संविधानात आहे ती प्रक्रिया होत नाही आहे. सोयीस्कररित्या BJP सर्व प्रकारचे उद्योग उलटे-सुलटे करत आहे आणि काँग्रेस आणि इतर पक्षांनी मात्र संविधानानुसार कामं केली, हे बोलणं यात काहीतरी गडबड आहे. आजपर्यंत सर्वच पक्षांनी लोकतंत्राला हायजॅक करून हातात सूत्र ठेवली आहेत, हातात सत्ता घेतलेली आहे आणि लोकांना सत्तेपासून लांब ठेवलेलं आहे. या लोकतंत्रात घुसलेल्या या पक्षतंत्रामुळे इथे मंत्रीच संसदेत अशा पद्धतीने बसतात की त्यांच्या मागे त्यांच्या म्हणण्याला होला हो म्हणणारे
प्रतिनिधी त्यांच्या मागेच बसलेत, त्यांना प्रतिप्रश्न करण्यासाठी नाही, त्यांना प्रश्न करण्यासाठी नाही, तर त्यांची बाजू अजून त्या बाजूला त्यांचं म्हणणं जे आहे किंवा त्यांचं जे म्हणणं नाही आहे ते सुद्धा त्यांच्या पद्धतीने त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने त्याला जोर देण्यासाठी ते त्यांच्या माघारी बसलेले असतात. सो सरकारचा काही कुठला पक्ष नसतो आणि सरकारचा कुठला पक्ष नसतो तसाच सरकारच्या विरोधात कुठला पक्ष नसतो. संविधानात ह्या गोष्टी नाही आहेत. संसदेत जी बैठक झालेली आहे आता ही अलोकतांत्रिक आहे, असंविधानिक आहे आणि याला जबाबदार स्पीकर आहे लोकसभेचा आणि चेअरमन आहे राज्यसभेचा. कारण त्यांची जबाबदारी आहे लोकसभेचे सदस्य कसे बसतील याचा निर्णय घेण्याचा अधिकार लोकसभा स्पीकरचा आहे. तसेच राज्यसभेचे सदस्य कुठे कोण कसे बसतील याचा निर्णय राज्यसभेचे चेअरमन यांनी घ्यायचा आहे आणि तो पार्टी वाईजचा विषयच करायचा नाही आहे. पण हे सगळं चालू आहे आणि हे असंविधानिक आहे हे राजू परुळेकरांना खरंच माहीत नाही आहे. जर माहीत असेल तर ते का नाही सांगत आहेत? लोकांना सांगितलं पाहिजे त्यांनी. धन्यवाद.